हाय गाईज, कसे आहात? चला तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. हे आहे आपले एक नारळ खवलेला, 1 वाटी खवा, 2 वाट्या गूळ आहे आपला, 5-7 इलायची आहे आपले. तर आता आपण काय करणार आहोत, इथे घेणार आहोत 2 वाट्या तांदळाची पिठी. पाहू शकता तुम्ही. इथे ठेवलेलं आहे मी 2 चमचे तूप गरम करायला. त्याच्यामध्ये आपण आता आपला खवा टाकणार आहोत. तो छान मेल्ट होऊन देणार आहोत बारीक गॅसवरती. फुल गॅस करायचा नाही कारण की खवा खाली लागू शकतो. मेल्ट झालेला आहे. त्यामध्ये आता आपण नारळ खिसलेला टाकलेला आहे. तो पण छान असं परतून घेणार आहोत खव्यामध्ये. खूप छान मोदक लागतात खवा टाकल्यानंतर. आता गूळ टाकून घेऊया, मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये अर्धा पेला दूध. पूर्ण सारण सुक्क होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे. फुल गॅस करायचा नाही. अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे आपण इलायची. पहा, आपलं सारण पूर्ण सुक्क झालेलं आहे परतून. गॅस फुल करायचा नाही आहे. आता गॅस बंद करते आणि आपलं सारण काढून घेऊया. हे सारण आता गार होण्यासाठी ठेवून देऊ आपण 10-15 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण इथं आता उकडीची तयारी करूया. इथे मी 3 वाट्या पाणी ठेवणार आहे तो उकडीसाठी आणि उकड काढणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे चवीला आणि थोडंसं तेल, खूप नाही. पाण्याला उकळी येऊन देऊया आता आपण. पहा, उकळलं आहे आपलं छान असं पाणी. आता पिठी टाकून घेऊ आपण त्यामध्ये. सर्व पिठी छान अशी बारीक गॅसवर मिक्स करून घेऊ. छान उकड काढली ना की मोदक मस्त मऊ होत्यात, चिरटत नाही. त्यामुळे उकड चांगली काढायची. आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं, ते काढून घेतलं आहे. पहा, उकड झालेली आहे आपली. आता आपण हे पीठ काढून घेऊया एका परातीमध्ये आणि पाणी लावून छान असा गोळा मळून घेणार आहोत. पाणी लावूनच मळायचा, मग सॉफ्ट मऊ होतो चांगला. पहा कसा झाला आहे आपला गोळा आता मळून. इथे आपण मोदक उकळण्यासाठी पाणी ठेवणार आहोत. उकळण्यासाठी उकळी आलेली आहे. तर बारीक गॅसवर असेच ठेवणार आहेत. तोपर्यंत मोदक करून घेऊया. हा छोटासा गोळा करून छान असं त्याची पारी बनवूया. तुम्हाला जसे मोदक मोठे लागतात तसे तुम्ही पारी करू शकता, बारीक मोठी. त्याच्यात मावेल एवढे सारण टाकू आपण आणि असं प्रेस करून छान अशा त्याच्या पाकळ्या पाडून घेऊ आपण. पहा, आणि हलक्या हाताने वरती प्रेस करायचं, खूप जोरात नाही करायचं, नाही तर मोदक तुटू शकतो आपला. त्यामुळे हलक्या हाताने हळूहळू करून पहा असं वरती हे करून घेऊया आपण. आपला मोदक रेडी आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्या पाण्याला उकळी पण आलेली आहे. तर आपण आता काय करणार आहोत, आपल्याला तेल लावून घेऊया चाळणीला आणि ते ठेवूया पाण्याच्या. सर्व मोदक ठेवून घेऊ आपण आणि 10 मिनटासाठी आपण उकळून देणार आहोत मोदक. कारण की आपली उकड काढली होती पहिली, त्यामुळे 10 मिनटंच ठेवणार आहोत मोदक. पहा, मोदक झालेले आहेत. आपण एकदा दाबून बघूया. जर मोदक तुटला तर तो शिजला नाही म्हणायचं, नाही तुटला तर मोदक झालेले आहेत आपले. पहा, मोदक तुटला नाही, तो आपला मोदक झालेला आहे. आपले मोदक रेडी आहेत. कारण की गणेश चतुर्थी आता 2 दिवसावर आलेली, त्यासाठी ही रेसिपी बनवली होती मी. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाय.